नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण 12वी पास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या कोर्सला ॲडमिशन घेत असतो। त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रुपिंग ही आवश्यक आहे। कोणत्या कोर्सला किती ग्रुपिंग लागते ते आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम म्हणजे PCB वर येणारे जेवढे काही कोर्सेस असतील त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। PCB मध्ये फार्मसी येईल, त्याच्यानंतर फार्म डी करता येईल, तसेच BSc ॲग्रिकल्चर करता येईल, तसेच फिशरी करता येईल, तसेच मेडिकलचे जेवढे काही कोर्सेस असतील त्याविषयी माहिती पाहता येईल। जसे की MBBS आहे, BMS आहे, BDS आहे, त्याच्यानंतर फिजिओथेरपी आहे, वेटरनरी आहे, यासारखे जेवढे काही कोर्सेस असतील हे PCB वरून घेता येतात। तर PCB साठीही तुम्हाला जसे PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यामध्ये जे विद्यार्थी ओपनचे आहेत त्या ओपनच्या विद्यार्थ्यांना ही 135 ची ग्रुपिंग आहे। त्याच्यामध्ये आणि जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत जसे की OBC आहे, NT आहे, त्याच्यानंतर EWS आहे, त्याच्यात SCBC आहे, SBC आहे, जेवढे काही कॅटेगरीचे जे स्टुडंट येतात त्या सर्व विद्यार्थ्यांना ही 120 ची ग्रुपिंग ठेवण्यात आलेली आहे। तसेच 135 ची ग्रुपिंग म्हणजे जसे की फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये मिळून आपली जी ग्रुपिंग आहे ही 135 ची झाली पाहिजे। त्यामध्ये कधी कोण्या विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये जास्त मार्क पडू शकतात, केमिस्ट्रीमध्ये जास्त मार्क पडू शकतात किंवा बायोलॉजीमध्ये जास्त मार्क पडू शकतात। या तिन्ही सब्जेक्टची जी बेरीज आहे ती तुमची 135 झाली पाहिजे आहे। तसेच जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाची मिळून ही 120 झालेली पाहिजे। तर तुम्हाला जेवढे काही वरची कोर्स जे मी सांगितले आता त्या सर्व कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येईल। तसेच PCM चे जेवढे विद्यार्थी आहेत PCM मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करता येईल, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी करता येईल, तसेच डेअरी टेक्नॉलॉजी करता येईल आणि बाकीचे जेवढे काही PCM वर येणारे जे कोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा ओपनच्या विद्यार्थ्यांना 135 ची ग्रुपिंग असेल आणि जे कॅटेगरीचे जेवढे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना 120 चीच ग्रुपिंग असेल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मार्क चेक करून घ्यावेत आणि ॲडमिशन घेण्याच्या अगोदर आपापली ग्रुपिंग झाली आहे का नाही हे तपासून पाहावी। का जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क कमी असतील तर ते आपला पेपर हा रिचेकसाठी टाकू शकतात आणि आपले जर कमी असलेले मार्क हे पण वाढवू शकतात। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी JEE वरून जसे की NIT आणि IIT साठी जे प्रयत्न करत आहेत त्याची काउन्सिलिंग करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रुपिंग ही थोडी वेगळी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं त्यांच्यासाठी की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात, जसे की ओपन कॅटेगरी म्हणजेच OBC वाला विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर EWS वाला विद्यार्थी असेल किंवा बाकीचे जे विद्यार्थी असेल जे ओपन मध्ये येतात क्लिअरली त्या सर्व विद्यार्थ्यांना ही 75% ही ग्रुपिंग ठेवण्यात आलेली आहे। तसेच जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 65 ची ग्रुपिंग ठेवण्यात आली आहे। 65% त्यांना कमी जास्त मार्क असू शकतात पण त्यांचं जे ॲग्रिगेट जे येते ते 65% पर्सेंटेज मध्ये आलं पाहिजेत आणि ओपनच्या विद्यार्थ्यांचं हे 75% पर्सेंटेज मध्ये त्यांचं ॲग्रिगेट आलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी आपापली ग्रुपिंग ही चेक करावी जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। जर कोणा विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी खाली कॉमेंटमध्ये मला विचारू शकतात, काही क्वेश्चन असेल विद्यार्थ्यांचे तर ते मला सांगू शकतात, विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। तसेच जर विद्यार्थ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर ते विद्यार्थ्यांनी आपलं जे काही गावाकडले विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करावा जेणेकरून ही खूप महत्त्वाची माहिती आहे ॲडमिशन घेण्यापूर्वीची। कारण की जर तुमची ग्रुपिंगच झाली नाही तर तुम्हाला कुठल्याच कोर्सला ॲडमिशन घेता येत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्रांना शेअर करावा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील। तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।